नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ आपल्यासमोर आज मी घेऊन येत आहे. माझं नाव प्रोफेसर डॉक्टर GM गायकवाड. गेल्या 7 व्हिडिओमधून आपण ICTला प्रमोट करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांची माहिती घेत आहोत. आज आपल्याला INFLIBNET ज्याला म्हटलं जातं त्या इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क विषयी या संस्थेविषयी आपल्याला आज माहिती पाहिजे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी अशी विनंती आहे की आपण जर माझ्या या GMG चौकटी इझी या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर आपण या यूट्यूब चॅनलला लाईक करा किंवा या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आपण ही संस्था पाहूया. INFLIBNET ज्याला म्हणतात इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. मित्रांनो, हे इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क जे आहे ते विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अंतर्गत एक संस्था आहे. स्वायत्त संस्थेचा दर्जा याला देण्यात आलेला आहे. 1991 साली या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचा मुख्य उद्देश असा की उच्च शिक्षणामध्ये जे ग्रंथालय आहे, जी माहिती सेवा आहे ग्रंथालयाची, ती डिजिटल स्वरूपामध्ये शिक्षण संस्थांना किंवा संशोधकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देते. त्याला म्हणतो आपण INFLIBNET. तर या INFLIBNETचा उद्देश असा आहे मित्रांनो की शिक्षणास आणि संशोधनात चालना देणं. उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जे संशोधन आणि माहिती संसाधन आहे त्याचं डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध करून देणं. त्यानंतर ग्रंथालयांचं नेटवर्किंग करणं. भारतामधले जेवढे ग्रंथालय असतील शैक्षणिक संस्थांची त्या सर्व ग्रंथालयांना डिजिटल पद्धतीनं जोडणं हा या INFLIBNETचा हा एक उद्देश आहे. त्यानंतर डिजिटल माहितीचा प्रचार आणि प्रसार करणं. संशोधन करत असताना किंवा शिक्षण घेत असताना जे आजच्या आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून त्या माध्यमामधून माहितीची देवाणघेवाण करणं म्हणजे डिजिटल माहितीचा प्रचार आणि प्रसार करणं ह्या INFLIBNETचा प्रमुख उद्देश आहे. त्यानंतर पुढचा उद्देश आहे त्याचा तो म्हणजे ज्ञानसंपदा जतन करणं. भारतामधली जी परंपरा आहे ज्ञानसंपदेची ती जतन करण्यासाठी डिजिटल पद्धतीनं डॉक्युमेंट्स संरक्षित करणं हा या INFLIBNETचा प्रमुख उद्देश आहे. त्यानंतर या INFLIBNETचा उपक्रम जो आहे त्या उपक्रमाची वैशिष्ट्य काय आहे तर सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य आहे त्या म्हणजे शोधगंगा. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की जे संशोधन करतात ते विद्यार्थी शोधगंगेचा या इंटरनेटवर शोधगंगा या वेबसाईटचा वापर करून अनेक PhDचे प्रबंध शोधतात. म्हणजे भारतीय संशोधकांना त्यांच्या PhD प्रबंध जतन करण्यासाठी आणि हे जतन झालेले प्रबंध मोफत वाचकांना उपलब्ध करून देणारं हे व्यासपीठ आहे. त्याचं नाव आहे शोधगंगा. हे भारतीय विद्यापीठामध्ये जे काही संशोधन झालेलं आहे त्याची एक संपदा एका जागी यावी म्हणून शोधगंगा या वेबसाईटचा वापर झालेला होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या INFLIBNETच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य दुसरं ते म्हणजे शोध गंगोत्री नावाची आणखी एक वेबसाईट. या वेबसाईटवर संशोधनाचे जे काही प्रारंभिक प्रकल्प आहेत या सगळ्यांचा संग्रह या शोध गंगोत्रीमध्ये पाहायला मिळतो. संशोधकांना त्यांच्या जे प्रकल्प संशोधक करतात त्या प्रकल्पावर काम करण्यासाठी मार्गदर्शन या वेबसाईटवर दिलं जातं. त्यानंतर दुसरं याचं वैशिष्ट्य म्हणजे शोध सिंधू.
या ई सिंधू या नावाच्या वेबसाईटवर ई जर्नल्स आहेत, ई पुस्तके आहेत, म्हणजे एक डिजिटल डेटाबेस आहे तो उपलब्ध करून देतो असा एक प्लॅटफॉर्म या ई सिंधू नावाच्या वेबसाईटवर आहे. संशोधक आणि अनेक विद्यार्थी या दर्जेदार डिजिटल साहित्याचा वापर करताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे या इनफिलिपनेटचं ते म्हणजे इनस्टॅट. भारतामधले जे काही विविध विद्यापीठं आहेत या विद्यापीठांच्या ग्रंथालयामधील पुस्तके, जर्नल्स आणि प्रबंधाचे सर्वसमावेशक असं कॅटलॉग म्हणून त्याला इनस्टॅट असं नाव दिलेलं आहे. हे विद्यार्थ्यांना किंवा संशोधकांना सुलभ शोध करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुढचं वैशिष्ट्य या इनफिलिपनेटचं ते म्हणजे विद्यांजली. या विद्यांजली नावाच्या वेबसाईटवर शैक्षणिक साहित्य डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देते हे व्यासपीठ. त्यानंतर शैक्षणिक आणि संशोधन जे करतात अशा समुदायाला साहित्य आणि माहितीचं देवाणघेवाण करण्याची सुविधा या विद्यांजली नावाच्या वेबसाईटवर आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे न्यूलिपनेट, ज्याला आपण एनलिस्ट म्हणतो. महाविद्यालयामधले विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, संशोधक असतील, या सर्वांना ई ग्रंथालय सुविधा त्या महाविद्यालयामधून या एनलिस्टच्या माध्यमामधून आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे विविध विद्यापीठाचे ई साहित्याचं वितरण एनलिस्टमध्ये एकमेकांना ते वितरण करता येतं, विद्यार्थ्याला ते सबस्क्राईब करता येतात, पाहता येतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ओपन ॲक्सेस इनिशिएटिव्ह. हा सगळा शोध सामग्री किंवा संशोधन सामग्री आहे ती विद्यार्थ्यांना मुक्तपणे, संशोधकांना, प्राध्यापकांना मुक्तपणे उपलब्ध करून देण्यासाठी या डिजिटल साधनांचा वापर आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणून याला ओपन ॲक्सेस इनिशिएटिव्ह असं एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. जेणेकरून याचा प्रचार आणि प्रसार, शैक्षणिक संशोधन या कम्युनिटीमध्ये, या समुदायामध्ये माहितीचा प्रसार होण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर या इनफिलिपनेटचे फायदे काय मित्रांनो? इनफिलिपनेटचे फायदे म्हणजे काय? डिजिटल कनेक्टिव्हिटी. भारतामधल्या विविध शैक्षणिक संस्थांना हे डिजिटल स्वरूपात जोडतं, हा पहिला फायदा. पुढचा फायदा आहे की संशोधनाला चालना मिळते. मग संशोधन साहित्य असेल, जर्नल्स असतील, प्रबंध असतील, याला सुलभ स्वरूपामध्ये उपलब्धते होतात, म्हणजे संशोधनाला त्या अर्थानं चालना मिळते. त्यानंतर हे जे आपली भारतीय संशोधनाची किंवा शिक्षण संबंधित जे काही माहिती आहे, ज्ञानसंपदा, त्या ज्ञानसंपदाचं जतन करण्याचं आणि त्याला सतत प्रोत्साहन करण्याचं काम ह्या इनफिलिपनेटच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतं. हा एक त्याचा पुढचा फायदा. त्याच्यानंतरचा पुढचा फायदा आहे तो म्हणजे ग्रंथालय व्यवस्थापन. यामध्ये डिजिटल ग्रंथालय प्रणालीमुळे शैक्षणिक ग्रंथालयाचं व्यवस्थापन करायला अधिक सुलभता आलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आहे ते म्हणजे माहितीची सहज उपलब्धता. ग्रामीण विद्यार्थी असो, संशोधक असो, शहरी असो, या सर्व शहरी भागातील किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समान सुविधा या इनफिलिपनेटच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येते. याची उपलब्धता कुठे आहे तर याचे 2-3 वेबसाईट आहेत. ते म्हणजे पहिली वेबसाईट आहे ती म्हणजे शोधगंगोत्री, ज्यामध्ये संशोधन साहित्याची मोफत उपलब्धता आहे. त्यानंतर आहे ई सिंधू आणि एनलिस्ट. हे उच्च शिक्षण संस्थांमध्ये ई साहित्याचा प्रचार प्रसार करता येतं आणि एका अर्थानं ग्रंथालय नेटवर्क डिजिटल स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशी ही स्वायत्त संस्था UGCने आपल्या अधिपत्याखाली विकसित केलेली आहे, ज्याचा परिचय आपण आज पाहिला. इनलिपनेट, इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क असं या संस्थेला म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तर असं हे आज माहिती होती. इनलिपनेट ही जी संस्था आहे ही उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रामध्ये डिजिटल परिवर्तन घडून आणणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
त्यामुळे काय होतं की विद्यालय असतील, महाविद्यालय असतील, विद्यापीठ असतील किंवा संशोधक असतील, या संशोधकांना डिजिटल युगामध्ये ज्ञान संपादन आणि त्यांचं ज्ञान सशक्त करण्यास मदत होते असं आपल्याला म्हणता येईल. ही होती मित्रांनो या इनलिबनेटची म्हणजे इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्कची माहिती. यानंतरचा पुढचा व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.